मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आता सध्याचं मार्केट आपल्याला पडताना दिसतंय। ठीक आहे, मार्केटमध्ये मंदी येते आणि ह्या मंदीमध्ये जो इन्व्हेस्टर आहे, जो पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतो, त्यानंतर जो ट्रेडर असतो, जो मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो, या दोन्ही व्यक्ती आपल्याला आजच्या मार्केटमध्ये पॅनिक होताना दिसताय, म्हणजे घाबरताना दिसताय की एक ट्रेडर जो असतो तो मार्केटमध्ये लॉस करून घेतोय, त्याला समजत नाही मार्केटमध्ये काय करावं, कंटिन्यू त्याचे लॉस होत आहे। जो इन्व्हेस्टर आहे त्याने एक पोर्टफोलिओ बनवलेला असतो, तो भविष्याचा विचार करतोय, पण जेव्हा मार्केट खाली येतंय त्याचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह होतोय, त्यामध्ये पण त्याची इन्व्हेस्टमेंट त्याला कमी होताना दिसते, म्हणजे पोर्टफोलिओ निगेटिव्ह मध्ये दिसतोय। एक सामान्य व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवते, एसआयपी करते, ते एसआयपी मध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न दिसत होते, पण आताच्या वेळेला जर बघितलं तर ते रिटर्न पूर्णपणे निगेटिव्ह। मग अशा वेळेला तो पैसा जो असतो आपण विथड्रॉ करायचा असतो का? मार्केटमध्ये जो पैसा आपण लावलेला असतो त्याला आपण विथड्रॉ करायचा असतं का? या वेळेला आपण मार्केटमधला पैसा काढून घेतला पाहिजे की मार्केटमध्ये पुन्हा आपण गुंतवणुकीच्या संधी शोधल्या पाहिजे, याविषयीची आपण थोडक्यात चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले व्हिडिओ रेग्युलर युट्यूबवरती येत नाहीये, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की घरगुती कारणांमुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाहीये, त्यामुळे आपले व्हिडिओ पण येत नाही। पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपले नेहमीप्रमाणे व्हिडिओ अपलोड होत जातील, संध्याकाळचे जे एज्युकेशनल व्हिडिओ असतात ते पण अपलोड होत जातील, त्यामुळे प्रत्येकाने ते बघत चला। जोपर्यंत आपले व्हिडिओ अपलोड होत नाहीये तोपर्यंत तुम्ही प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ जे असतात ते बघत चला। एक बिगिनर जो असतो मार्केटमध्ये त्याने जर ते व्हिडिओ बघितले तर त्याला मार्केट चांगलं समजायला लागतं। ठीक आहे, त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचं आहे। आणि कुणी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना त्यावरती पण हिट करायचंय, जेणेकरून जो पण मी व्हिडिओ अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार। ठीक आहे, त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की हिट करून घ्यायचंय। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सध्याच्या वेळेला आपलं मार्केट आपल्याला पडताना दिसतंय। ठीक आहे, मार्केटचा ट्रेंड जर बघितला आताच्या वेळेला तो निगेटिव्ह आहे। या मार्केटमध्ये बहुतेक ट्रेडर जे असतात, म्हणजे हे बघा, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळे शब्द। ट्रेडिंग आणि त्यामध्ये पण काही जण शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करतात, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग असं म्हणत असतो। काही स्विंग ट्रेडिंग करणारे व्यक्ती पण असतात आणि काही व्यक्ती ज्या आहेत त्या इंट्राडे करत असतात, म्हणजे एखादा स्टॉक जर मी आजच्या दिवशी बाय केलेला आहे तर त्याला आजच्या दिवशी बाय करायचं, आजच्याच दिवशी सेल करायचं, किंवा आजच्या दिवशी जर मी सेल केलेलं असेल तर त्याला आजच्या दिवशी बाय करायचं, म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, इंट्राडे ट्रेडिंग। आजकालचा ट्रेंड चाललेला आहे बघा इंट्राडेचा, की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी एका दिवसामध्ये मोठं प्रॉफिट बनवलं पाहिजे, म्हणजे मी मार्केटमध्ये आलेलो आहे ना, माझे 5,000 बनले तरी चालतील एका दिवसामध्ये, म्हणजे मी डेली 5,000, काही वेळेला 2,000, काही वेळेला 1,000 असा पैसा मार्केटमधून बनवला पाहिजे। ते शक्य नाही आहे मित्रांनो, आणि ते होत पण नाही। जरी तुम्हाला 2-4 दिवस प्रॉफिट झाले तर एक दिवस असा येत असतो की तुमच्याजवळ असलेली मुद्दल जी असते, म्हणजे तुमचा पूर्ण पैसा जो असतो तो वाईप आउट होत असतो, म्हणजे पूर्ण संपतो, तुम्हाला लॉसेस होत असतात त्या ठिकाणी, पूर्ण पैसा तुमचा संपतो। त्यामुळे इंट्राडेकडे तर लक्ष द्यायचंच नाहीये। आणि ज्या व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करत असतात त्यांनी पण मार्केटचे ट्रेंड बघायचे असतात, की एखादा स्टॉक जर मी बाय करतोय तर त्याचा ट्रेंड कोणता चालू आहे, माझा पैसा कोणत्या ट्रेंडमध्ये बनू शकतो, याचा अभ्यास त्यांनी करायचा असतो, टेक्निकलचा आधार घ्यायचा आहे। जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा एंट्री करतो ना, फंडामेंटलचा पण अभ्यास करतोच, पण सोबत टेक्निकलचा आधार घेत असतो, की कोणता स्टॉक सपोर्टवरती आलेला आहे, कोणता स्टॉक रेजिस्टन्सवरती आलेला आहे, त्याचा ट्रेंड काय, मी कुठे त्याला बाय केला पाहिजे, माझी कोणत्या ठिकाणी एंट्री व्हायला पाहिजे, या गोष्टींचा अभ्यास आपला असलाच पाहिजे। मग जर मला एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये दिसतोय, त्याचा ट्रेंडच डाऊन ट्रेंडमध्ये आहे, मग मी त्या ठिकाणी स्टॉकला बाय केला पाहिजे का? करायला नको। तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, स्टॉप केली पाहिजे, कारण की एखादा पडता स्टॉक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एंट्री घेतली, तुम्हाला वाटतंय की हा स्टॉक आता 500ला होता, 500वरून हा स्टॉक मला मिळतो 250 वरती, तुम्ही म्हणणार की हा 50% खाली आलेला आहे, निम्मा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही काय करतात, या स्टॉकला इथे बाय करण्याचा प्रयत्न करतात। पण हे तुम्हाला माहित नाहीये की हा 250चा स्टॉक जो अजून पण खाली येऊ शकतो। आता ही गोष्ट कोण करू शकतो? एक इन्व्हेस्टर जो मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय ना, ती व्यक्ती हे करू शकते की एखादा स्टॉक आहे समजा, त्याचे फंडामेंटल चांगले असतील, ठीक आहे, फंडामेंटली चांगला असेल तो स्टॉक, तर तो त्याला बाय करण्याचा नक्की इथे प्रयत्न करणार, त्याच्यामध्ये तो ॲक्युमुलेशन करणार आहे, बाय साईडच्या संधी तो शोधू शकतो। पण जो स्विंग ट्रेडिंग करत असतो त्याने काय करायला पाहिजे? टाळायला पाहिजे, त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला नको, कारण की जर एंट्री घेतली
जर तो स्टॉक अजून खाली आला 15-20%, त्या व्यक्तीला तो लॉस देणार आहे. आणि आपण स्विंग ट्रेडिंग कशासाठी करत असतो? छोटे छोटे मूव आपण कॅच करायचे असतात मार्केटमध्ये. म्हणजे एखादा वरती जाणारा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये आपण हा स्विंग कॅच केलेला आहे. कालावधी आपला 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवसांचा असू शकतो फक्त. पण जर तुम्ही स्टॉकला 4 ते 5 महिने होल्ड करताय, तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणत नसतो. स्विंग ट्रेडिंग होतच नाही. मग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक जो असतो ना, लॉंग टर्मसाठी होल्ड होऊन जातो. तुम्ही काही वेळेला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्याला सांभाळत बसतात आणि खरी वेळ येत असते ना मग प्रॉफिट बनवण्याची, तुम्ही त्यामधून एक्झिट होत असतात. हे होतं. त्यामुळे काय करायचंय, जिथे आपल्याला संधी दिसताय, मला जर एखादा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय, मग मी त्या ठिकाणी बाय साईडच्या संधी शोधणार. मग मी त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करणार. जसं आजकालचं मार्केट आहे बघा, प्रत्येक स्टॉक तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये दिसणार आहे. मग तिथं बाय करून आपला फायदाच नसतो. तिथे आपण अवॉइड केला पाहिजे. एंट्री घ्यायलाच नको स्टॉकमध्ये. एक वरती जाणारा स्टॉक जो असतो ना, तो आपल्याला प्रॉफिट देऊन जात असतो. आता बहुतेक जण म्हणतील की हे काय इक्विटीमध्ये काम करायचं, 2-4 महिने कोण थांबत बसलं, त्यापेक्षा ऑप्शन ट्रेडिंग चांगलं. अशा पण म्हणणारे व्यक्ती असतात की ऑप्शन ट्रेडिंग बेस्ट आहे, त्याला काय मार्केट खाली आलं तरी पैसा बनतो आणि मार्केट वरती गेलं तरी पैसा बनतो. मी कॉल बाय करतो, मार्केट वरती गेलं की कॉल बाय करेल आणि मार्केट खाली आली की पुट बाय करेन, मी मार्केटमधून प्रॉफिट मिळवेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सेबीचे पण आकडे येत असतात. तुम्ही सर्क्युलर वगैरे वाचत असतील सेबीचे पण. 93% लोक जे आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत. हा आकडा काय चुकीचा आहे का? नाही, हा माझा पण आकडा नाही आहे, सेबीचा आकडा आहे. आणि ते होतच. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायला जाल, तिथे तुमचा लॉस ठरलेला आहे. तुम्हाला आनंद केव्हा होत असतो फक्त, की एखादा ट्रेड तुमचा जेव्हा सक्सेस होतो. समजा मी आजच्या दिवशी निफ्टीचा 22,000चा कॉल ऑप्शन या ठिकाणी बाय केलेला आहे. मी बाय केला, मला याच्यामध्ये आजच्या दिवशी 5,000 रुपयांचं प्रॉफिट झालं. बस मी म्हणणार की ऑप्शन ट्रेडिंग खूप चांगलं, याच्यामध्ये पैसा बनतोच. पण नेक्स्ट टायमाला जेव्हा तुम्हाला 3,000चा लॉस दिसायला लागतो, पुन्हा 2,000चा लॉस दिसायला लागतो, तुमचे हे कंटिन्यू लॉस होत चालतात. एक दिवस फक्त तुम्हाला छोटंसं प्रॉफिट होऊ शकतं, पुन्हा तुमचे मोठे लॉस व्हायला सुरुवात होत असते. 10,000चा लॉस हेच चालणार ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे इथे पैसा नाहीये, खरा पैसा इक्विटीमध्ये. पण बहुतेक जणांना काय वाटतं ना, की खाली पडतंय पुट बाय करायचा असतो, वरती गेलं की कॉल बाय करायचा असतो. हे खूप सोपं असतं आणि इथे पैसा पण बनतो. छोटा पैसा आहे, 2-4 हजाराने पण एक लॉट खरेदी करता येतो. 10,000मध्ये माझे 2-3 लॉट येऊन जातात. कमी पैशामध्ये मी जास्त पैसा बनवू शकतो. त्यामुळे प्रत्येकजण इथे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येतोय. पण हे चुकीचं आहे, इथे पैसा अजिबात नाहीये. इक्विटीमध्ये पैसा बनतो. खरा पैसा तर बनतो इक्विटीमध्ये. 93% लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत, 60% प्रॉफिटमध्ये. मग आकडा तुमच्या समोर आहे, सर्क्युलर असतात, ते पण तुम्ही रीड करत चाला. म्हणजे तुम्हाला अनुमान लावता येईल की मला कोणती गोष्ट करायची. मी मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने तर काम करत नाहीये. वेळेवरती जर आपण थांबवलं स्वतःला, तर आपला पैसा सेफ होऊ शकतो. ठीक आहे, भले थोडा थोडा बनेल, वेळ लागेल बनण्यासाठी, ग्रो होण्यासाठी वेळ लागू शकतो. पण थांबा, मार्केटमध्ये आपला पैसा तुम्ही वाचवायचा आहे. असं सहजासहजी लॉस करून घ्यायचे नाहीत. थोडं मार्केटचं एज्युकेशन घ्या, शिका त्याला आणि हळूहळू इन्व्हेस्ट करत चला. एक दिवस पैसा वाढतोच मार्केटमध्ये. आणि एक जो इन्व्हेस्टर असतो बघा, तो मार्केटमध्ये फायदा उचलत चालतो. एक उदाहरण द्यायचं जर झालं, रिलायन्स स्टॉक आहे समजा. मला माहिती ही चांगली कंपनी आहे, HDFC बँक चांगली कंपनी आहे. आता हा स्टॉक जवळजवळ 1600 वरती होता आणि 1600 वरून स्टॉक तुटलेला आहे, तो आलेला आहे आता 1200 वरती. चांगलं प्राइस करेक्शन याच्यामध्ये झालेलं आहे. लॉंग टर्म व्ह्यू ठेवायचा आहे मला याच्यामध्ये. मी काय 1-2 महिन्यांसाठी ते त्याला होल्ड करणार की नाही, माझा व्ह्यू आहे 5-10 वर्षांचा पुढचा. मग मी एक इन्व्हेस्टर आहे, मी गुंतवणूकदार आहे. मी थोडंच बघणार की आज मी बाय केला, मला 10% निगेटिव्ह रिटर्न दिसतोय, मी पॅनिक व्हायचं त्या ठिकाणी. जे आजकाल होतंय मार्केटमध्ये, की मार्केट जे खाली येतंय 5-6 महिन्यांपासून, पोर्टफोलिओ निगेटिव्ह जात आहे. कोणाचे 10% निगेटिव्ह झाले पोर्टफोलिओ, कोणाचे 20% निगेटिव्ह झाले. हे पॅनिक होत आहे मार्केटमध्ये आणि हे पॅनिक सेलिंग करतील, पण आपल्याजवळ असलेले पोर्टफोलिओ सेल करून टाकतील. समजलं का? पोर्टफोलिओ 10-20% निगेटिव्ह गेला, त्यांना वाटतं की हा 40-50 जर गेला तर मला अजून लॉस देणार, माझा पैसा बुडणार पूर्णपणे. ते काय करतात, मग पोर्टफोलिओला सेल करून टाकतात. आपल्याजवळ असलेले स्टॉक जे असतात ना, ते सेल करून टाकतात. मग याला आपण स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणत नाही. म्हणजे ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही याला घाबरणार नाही. तुम्ही संदेश होतात की जो स्टॉक 1600 वरती होता तो आता 1200 वरती येऊन पोहोचलेला. म्हणजे मला एक चांगली कंपनी जिचे फंडामेंटल चांगले आहेत ती मला स्वस्तात मिळते, चीपमध्ये मिळते. मी इथे बाय साईडला जाण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो. माझा व्ह्यू कोणता? 5-10 वर्षांचा.
मग जर आपण अशा गोष्टी करत नसाल, पॅनिक होऊन आपले पोर्टफोलिओ सेल करत असाल, हे बघा तुम्ही नुकसान सहन करताय, बरोबर. आणि हाच पोर्टफोलिओ जो असतो तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगली रिटर्न पण देऊन टाकतो. पण तेवढा संयम तुमच्यामध्ये नसतो, कारण की आजकाल प्रत्येकजण शॉर्ट टर्मसाठी मार्केटमध्ये येतोय. तो लॉंग टर्म व्ह्यू ठेवतच नाही की मला पुढच्या 5-10 वर्षांसाठी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करून एक मोठा फंड तयार करायचा आहे. म्युच्युअल फंडमध्ये पण तेच होतंय, बरोबर ना. म्युच्युअल फंडमध्ये पण तेच होतंय की एखादा म्युच्युअल फंड मी निवडला, समजा मी SBI स्मॉल कॅप फंड याची निवड केलेली आहे. समजा मी त्याच्यामध्ये SIP करायला सुरुवात केली, पर मंथ 1,000, 2,000, 5,000, 10,000 जी पण रक्कम असेल ती. आणि मी इन्व्हेस्ट करताना त्या म्युच्युअल फंडची NAV जी होती 200 होती समजा, आणि 200 वरून ती NAV आता आलेली 150 वरती. मी पण इथे काय होतं, पॅनिक होतोय, बरोबर का. मला इथे लॉस दिसणारच आहे. मी इन्व्हेस्ट करताना NAV होती 200, ॲव्हरेज वगैरे करून समजा ती 195, 190 वरती आलेली असेल NAV, किंवा वरच्या प्राईजला पण असेल कॉस्ट ॲव्हरेज. आता ती NAV जर 150 वरती आले, मी इथं पॅनिक होतोय. पॅनिक होऊन फायदा असतो का इथे? नसतो ना. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करतात? म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक का करायची असते आणि किती वेळेसाठी करायची असते? शॉर्ट टर्मसाठी कधी म्युच्युअल फंड नसतात. बहुतेक जणांचा गैरसमज काय असतो माहिती का, मी 2 ते 4 महिन्यांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून ठेवतो. 2-4 महिन्यांमध्ये जसं हे मार्केट खाली येतंय, तरी इथे तुमचे निगेटिव्ह रिटर्न असणार, प्लसमध्ये नसणार आहे. तुम्हाला इथे प्रॉफिट होऊ शकत नाही. मग तुम्ही 2-4 महिन्यांसाठी गुंतवणूक करून फायदा झाला का? नाही. तुमचा काय होतोय? लॉस होतोय. त्यामुळे म्युच्युअल फंड जे असतात ना, ते लॉंग टर्मसाठी असतात. जिथे आपला कालावधी जास्त असला पाहिजे, तिथेच आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळणार. चांगले रिटर्न आपल्याला भविष्यात मिळू शकतात. जेव्हा आपण 10, 15, 20 वर्षांसाठी गुंतवणूक करणार म्युच्युअल फंडमध्ये, तिथेच आपल्याला फायदा होऊ शकतो. पण प्रत्येकजण काय करतोय? शॉर्ट टर्मसाठी विचार करतोय. मग त्या व्यक्ती पण काय करतील? ते म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना, त्यांना रिडीम करून टाकणार, म्हणजे आपला पैसा तिथून विड्रॉ करून टाकणार. त्या व्यक्तीला काय वाटतं, आत्ताच्या वेळेला माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ मला 15, 20%, 30% निगेटिव्ह दिसतोय. मग मी काय करू? जर मी अजून थोडे दिवस जर थांबलोय, मार्केट जर क्रॅश झालं, माझा पूर्ण पैसा यामध्ये बुडू शकतो. मग ते काय करताय? याच्यामधून एक्झिट घेऊन टाकताय. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण थांबत नाहीये, तुम्ही इक्विटीमध्ये पण थांबत नाही, तिथे पण एक्झिट घेऊन टाकताय. म्हणजे उलट तुम्ही लॉस सहन करताय. पण जो एक स्मार्ट इन्व्हेस्टर असतो, जो चांगलं शिकलेला आहे मार्केटबद्दल, मार्केटच्या संधीचा फायदा कुठे घ्यायचा असतो हे स्मार्ट इन्व्हेस्टरला माहीत असतं. मग तो काय करतो? त्या ठिकाणी गुंतवणूक करत जातो. तो एक 1600चा स्टॉक आहे, मला 1200 वरती मिळतोय, मी त्याच्यामध्ये ॲक्युमुलेशन करत जातोय. 1200 वरून तो वरतीच जाईल का? नाही, तो खाली पण जाऊ शकतो. अजून डाऊन साईड रिस्क आहेच मला. 1200 वरून तो 800 पण जाऊ शकतो. मग माझ्याजवळ तेवढा बॅकअप मी ठेवला पाहिजे. एकाच वेळेला मी गुंतवणूक मार्केटमध्ये करायला नको. माझ्याजवळ जर 50,000 रुपये असतील, तर त्याच्यामधले पण मी काही पैसे वाचवले पाहिजे, जेणेकरून हा स्टॉक अजून जर खाली आला तर त्याच्यामध्ये मी अजून गुंतवणूक करेन. ही स्ट्रॅटेजी आपली या ठिकाणी असली पाहिजे. तसंच म्युच्युअल फंडचं असतं. येऊ द्या खाली, काय फरक पडतोय? 200ची NAV आहे, ही 150 वरती येते. माझी SIP मी कंटिन्यू ठेवणार. माझी जी मंथली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये होते ती मी कंटिन्यू ठेवणार. जसं माझी 2,000 रुपयांची SIP समजा चालू आहे SBI स्मॉल कॅपमध्ये, मी तिला कंटिन्यू ठेवणार आहे. कॉस्ट ॲव्हरेजचा फायदा मला मिळेल, बरोबर. NAV जेव्हा 200 वरती होती, माझे युनिट मला किती मिळायचे? 10 युनिट मिळायचे. आता जर 150 वरती NAV आली तर मला म्युच्युअल फंडची युनिट जास्त मिळतील, माझी कॉस्ट ॲव्हरेज पण होत जाईल. मला उलट या ठिकाणी फायदाच आहे ना. उलट मी काय करेल, माझ्याजवळ काही पैसा जर शिल्लक असेल, मी सेव्हिंग वेगळी करत असेल मार्केटमध्ये टाकण्यासाठीच, की 1-1, 2-2 हजार रुपये असे जोडत गेलो, आणि मार्केटमध्ये मंदी जेव्हा येणार ना, तेव्हा तो पैसा मार्केटमध्ये गुंतवणार. मग या ठिकाणी उलट आपण टॉपअप पण करू शकतो त्याला. म्हणजे जो लमसम पैसा असतो ना, तो पण आपण या ठिकाणी गुंतवू शकतो. पण ते होतंय का? नाही होतंय. आपण काय करतोय? आपण त्याच्यामध्ये एक्झिट घेऊन टाकतोय. ही जी मार्केटमध्ये मंदी येते ना, ती आपल्याला संधी देत असते. आपण तिथे उलट काय करतोय? एक्झिट घेऊन टाकतोय. ही प्रत्येक वेळेला आपल्याला संधी आहे. मार्केट जेव्हा पण खाली येणार आहे, तुमची SIP इथे कटच होणार म्युच्युअल फंडची. मग इथं काय होतंय? तुमचं कॉस्ट ॲव्हरेज होते. ही 200ची NAV होती, मी तुम्हाला उदाहरण दिलेलंच आहे. 200ची ही समजा इथे 190 वरती येऊन पोहोचली, इथे तुमची SIP कट झाली. ॲव्हरेज तुमचं 200चं असणार का? नाही, ते डाऊन होणार. पुन्हा ही NAV कमी होते, ही 160 वरती आली, समजा 160 वरती आली, पुन्हा तुमची SIP कट होणार इथे. म्हणजे तुम्हाला काय कॉस्ट ॲव्हरेजचा इथे फायदा मिळत जातोय. ही तुमच्यासाठी संधीच असते ना. जेव्हा मला NAV 150 वरती दिसली, माझ्याजवळ 5-10 हजार रुपये शिल्लक होते समजा. मी एक उदाहरण देतो फक्त काल्पनिक,
की माझ्याजवळ 5,000 रुपये शिल्लक आहे, मला दिसतंय की हा म्युच्युअल फंड मी जेव्हा बाय केलेला होता त्याची NAV 200 होती, आता ती आलेली 150 वरती. मग मी काय करतो, टॉपअप करतो. मग मी काय करणार, इथे 5,000 रुपयांचे युनिट एकाच वेळेला बाय करून टाकणार. लमसम आपण त्याला म्हणतो, लमसम गुंतवणूक. मग इथे काय होईल, मला म्युच्युअल फंडचे युनिट स्वस्तात मिळतील, माझे युनिट जास्त या ठिकाणी असणार युनिट. आणि भविष्यामध्ये आपण पण बघितलेलं, तुम्ही जर अभ्यास केला थोडा, जेव्हा पण मार्केट खाली आलेले तसे वरती पण गेलेले, एक फेज असते, ठीक आहे ना, एक मंदीची फेज असते, त्यातून पण मार्केट जात असतं, ठीक आहे. त्यानंतर तेजीचे पण काही दिवस येत असतात, ही पण एक फेज असते. म्हणजे ह्या फेजमधून मार्केट ह्या फेजमध्ये जात असतं. काही दिवस मंदीचे तर काही दिवस तेजीचे पण असतातच, ठीक आहे. मग जेव्हा मार्केटमध्ये तेजी येत असते ना, ही जी इन्व्हेस्टमेंट असते तुमची, ती तुम्हाला चांगली रिटर्न देऊन टाकते. त्यामुळे अशा मार्केटमध्ये पॅनिक व्हायचं कारणच नाही आहे. हे बघा, जो चुकीच्या पद्धतीने काम करतो ना, तो पॅनिक नक्की होणार आहे, तो दुःखी असणार, तो तणावात असणार, कारण की तो चूक करतोय. त्याला माहिती आहे ही मार्केट कंटिन्युअसली खाली येते, पण प्रत्येक वेळेला तो बायच्या संदेश होतोय. ट्रेडिंगमध्ये हे होतंय खास करून, की मला वाटतंय ना, हा स्टॉक एवढा पडलेला, आता उद्या एवढा वरती जाऊ शकतो. ती व्यक्ती काय करते, बाय करून टाकते. तिला वाटतं हा स्टॉक आज वरती जाईल, तो येत नाही, तो खाली येतो. मग तो काय करतोय, इथे लॉस सहन करतोय. त्यामुळे टाळा नाही या गोष्टी. जे ऑप्शन ट्रेडिंग करताय ते पण चुका करताय, त्यांना सांगून काही फायदा नसतो. ज्या व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, त्यांना सांगून काही फायदा नसतो आणि ते सोडत पण नाही ऑप्शन ट्रेडिंग. हे मला माहीत झालेलं आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरती अनेक लोक येत असतात. मी नेहमी म्हणतो की ऑप्शन ट्रेडिंग टाळा. इक्विटीमध्ये काम केलं तर तुमचं प्रॉफिट नक्की बनेल, थोडा वेळ लागेल, शिकण्यासाठी वेळ द्या, पण तरी पण लोक ऑप्शन ट्रेडिंग करताय. आपण त्यांना नाही थांबू शकत, त्यांचा हात पकडू नाही शकत आपण, की नाही तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करूच नका. जे डेली तुम्ही इंट्राडेमध्ये येत असतात, पैसा बनवण्याचा प्रयत्न करतात, तर तसं शक्य नाही आहे मित्रांनो. एक दिवस असा येत असतो ना की आपल्याजवळ एक पैसा पण उरत नाही, अशी वेळ ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येत असते. त्यामुळे याला शक्यतो टाळा. शेवटी तुम्हाला करायचं ते तुम्ही करायचं, तुम्हाला जे सुटत आहे. तुम्ही म्हणतात की नाही मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा मिळवतच असतो, करा. मग मी नाही थांबू शकत तुम्हाला त्या गोष्टींपासून. पण मित्र या नात्याने, म्हणजे आपण प्लॅटफॉर्मवरती एक मित्राच्या नात्यानेच वागणूक देतोय सर्वांना, ठीक आहे. एक मित्राच्या नात्याने सांगतोय की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगपासून दूर राहिलं पाहिजे. मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या चांगले संधी येत असतात, त्यांचा फायदा उचलत चला. म्युच्युअल फंडमध्ये करा गुंतवणूक, इक्विटीचा पोर्टफोलिओ बनवा. उलट आत्ताची वेळ अशी आहे की तिथे आपण चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो इक्विटीचा. चांगले चांगले स्टॉक निवडू शकतो, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. ऑलरेडी जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असाल, त्यांच्यामध्ये तुम्ही टॉपअप पण करू शकतात. ट्रेडिंगमध्ये थोडंसं थांबलं पाहिजे. स्विंग ट्रेडिंग पण करताय, त्याच्यामध्ये पण संधी आहे, त्या स्टॉकमध्येच आपण गेलं पाहिजे. जबरदस्तीने एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करून तुम्ही लॉस करून घ्याल ते, कारण की पडता स्टॉक आहे, तो अजून किती पडेल कोणाला सांगता येतं का, नाही सांगता येत. त्यामुळे मार्केटला थोडं समजून घ्या. तुम्ही जर मार्केटला समजून घेतलं, जेव्हा संधी येत असते तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक दिसणार, त्यामध्ये एंटर व्हा. हे बघा, हे मार्केटचं स्ट्रक्चरच पूर्णपणे निगेटिव्ह आहे. हे जेव्हा इथून रिव्हर्सल द्यायला लागेल, तेजी जेव्हा मार्केटमध्ये येणार, खूप सारे स्टॉक आहे तुम्हाला संधी देत जातील, त्यांच्यामध्ये एंटर व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार मग स्टॉकची नावं सांगा, कोणत्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर सेबीच्या रूलच्या विरुद्ध आहे ते, आणि मी पहिल्यापासून ह्या रूलनुसार काम करतोय. हे नवीन नवीन नियमात आहे, हे तर आत्ता आले, पण अगोदरपासून मी सांगितलं तुम्हाला की मी कोणताही स्टॉक कोणाला सांगत नसतो की याला बाय करा ह्या वेळेला. हां, पण एवढं सांगत जाणार की मार्केटमध्ये संधी असतात, त्या संधीचा फायदा तुम्ही नक्की मिळवायचा असतो, एवढं सांगत असतो फक्त. मग तुम्ही म्हणणार स्टॉकची नावं सांगा चांगल्या चांगल्या, मग आम्ही त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत जाऊ. असं नसतं मित्रांनो. कारण की हे बघा, मी एखादा स्टॉक जर तुम्हाला आजच्या दिवशी सांगतोय, बरोबर, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार, 5-6 महिने झाले, तो स्टॉक जर 40% गेला खाली, बरोबर, असं नाही ना की मी एखादा स्टॉक सांगितला म्हणजे तो वरतीच जाणार आहे, बरोबर, असं पण होत असतं. मग तो 40% खाली गेलाय समजा, मग तुम्ही काय म्हणणार, मी तर आहे ना XYZ नावाचा स्टॉक बाय करणार होतो, पण सरांनी सांगितलं हा स्टॉक बाय करा, त्यामुळे मी केला. जर XYZ केला असता तर माझे आत्ता 50% रिटर्न असते. म्हणजे खराब कोण होणार, मीच होणार इथे, की सरांनी सांगितलं तो स्टॉक बाय केला, तो 40% निगेटिव्ह गेला. मी जर बाय केला असता तर त्याच्यामध्ये मला 50% रिटर्न मिळाले असते, बरोबर ना. हे पण होत असतं. त्यामुळे कोणाचं ऐकून मार्केटमध्ये गुंतवणूक कधीच करायची नाही. स्वतःचा अभ्यास आपण ठेवायचा असतो. कोणाच्या टिप्सने, कोणाच्या प्रीमियम ग्रुपला जॉईन होऊन तिथे ते स्टॉक देत असतात, कधीच बघायचे नाही. आपला स्वतःचा अभ्यास ठेवत चला ना, करा अभ्यास, थोडे दिवस द्या त्याच्यासाठी, काय अडचण आहे, ठीक आहे. तर या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवत चला. आणि मार्केटमध्ये शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे, डेली शिकत चला. एकाच वेळेला सर्व काही शक्य नाही आहे.
तुमचा मोठा कालावधी त्यामध्ये जाऊ शकतो, 3-4 वर्ष त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही स्वतःला विचारा की मी एवढा वेळ देऊ शकतो का? 3-4 वर्ष देत असाल तर मार्केट तुम्ही छान पद्धतीने शिकणार. एखादी व्यक्ती म्हणणार की मला ताबडतोब पाहिजे, क्विक पाहिजे मला, तर ते शक्य नाही आहे. पण 3-4 वर्षांमध्ये जर तुम्ही प्रयत्न केला, चांगला अभ्यास केला तर ते शक्य पण आहे. पण जी म्हणणार की व्यक्ती मला क्विक पैसा बनवायचा आहे, मी ताबडतोब करोडपती झालो पाहिजे, तर मार्केटमध्ये ते शक्य पण नाही ताबडतोब. ठीक आहे, हे करोडपती बनण्याच्या नादामध्ये खूप जण रोडपती पण झालेले, त्यांच्याजवळ पैसाच नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित शिक्षण घ्या स्टॉक मार्केटचं. ठीक आहे, तर माझ्या मते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी पटलेल्या असतील. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक सर्वांकडून झालंच पाहिजे. खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय, लाईक करा चला, आणि छानशी कॉमेंट पण करा. आणि तुमचे पण अभिप्राय तुम्ही द्यायचे की आत्ताचं मार्केट जे आहे कसं आहे, आणि ह्या मार्केटमध्ये मी इन्व्हेस्टर आहे तर मी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि कुणी जर व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असेल तर त्या व्यक्तीने सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.